करण्यासाठी लागणारी जी स्ट्रेंथ आहे याचा अभाव त्या लोकांमध्ये असल्यामुळे त्यांना पोट काढून बसण्याची सवय लागते। याच्या व्यतिरिक्त तुम्ही जेव्हा कॉम्प्युटरवर काम करता टेबल खुर्ची घेऊन त्यावेळेस साहजिकच तुमचं पोश्चर तसं होतं की तुम्ही थोडंसं बघण्यासाठी म्हणून असं पुढे झुकून ते बघायला लागतं आणि हे असं जर सातत्याने जर तुम्ही काम करत राहिले तर त्याच्यामुळे सुद्धा ती सवय लागते। सिटिंग पोझिशन जे आहे तर ही आयडियल सिटिंग पोझिशन सगळ्यांना माहिती आहे पण आपण ते तशी करत नाही। जनरली आपण असं थोडंसं पुढे सरकून बसतो किंवा जास्त पुढे झुकून आपण असं बसतो। तर जे आपण बसण्याचं जे आयडियल पोझिशन आहे ही सगळ्यांना माहिती आहे, आपण तसं बसत नाही। कधी कधी खुर्च्या या आरामदायक असतात आणि त्या आरामदायक खुर्च्या म्हणजे बघा कम्फर्ट आहे म्हणजे चांगलं पोश्चर असं होत नाही। जनरली काय असतं की तुमचे जर स्नायू थकलेले असतील आणि जर तुम्हाला अशी आरामदायक खुर्ची दिली तर तुम्हाला खूप छान वाटतं। लक्झरियस चेअर दिली की खूप छान वाटतं। त्या बीन्सच्या बॅग असतात ना, बीन्सच्या बॅग माहिती आहे ना तुम्हाला, त्याच्यामध्ये जर असं खड्डा केला आणि बसलो ना तर खूप छान वाटतं आपल्याला। कारण काय आहे की मसलला ताणच पडत नाही काही आणि मसलला आराम मिळतो, पण तसं कम्फर्टमध्ये राहिल्यामुळे त्या मसलची स्ट्रेंथ हळूहळू कमी व्हायला लागते आणि मसलची जर स्ट्रेंथ कमी झाली तर मग पुढचे सगळे विकार सुरू होतात। हा जो पाठीला पोक किंवा आपण जे मानेचं बघितलं की मान अशी समोर येते, याचं एक नवीन कारण एक आहे, काही गेस करू शकता तुम्ही? करेक्ट 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 मोबाईल हे फार मोठं कारण आहे। मोबाईलमुळे म्हणजे त्या पोश्चरला आता नवीन नाव द्यावं लागलं। हे नाव आहे सेलफोन पोश्चर हे स्पेशल नाव द्यावं लागलेलं आहे। सगळ्या जगाची समस्या झालेली आहे की सेलफोन पोश्चर असं त्याचं नाव आहे। व्हेकलवर सुद्धा किती लोक असं, हे पण एक असं पोश्चर असतं या पद्धतीने। मोबाईल बघण्याची खरी पद्धत कशी आहे की मोबाईल तुम्ही कसं बघायला पाहिजे, किती तुमचं जितकं डोकं समोर येणार आहे तितकं वेट त्याच्यावर वाढेल। स्लाइडची संख्या जास्त होणार होती म्हणून मी ती स्लाइड याच्या ठिकाणी घेतलेली नाहीये, पण एवढं एक लक्षात घ्या की जितकं तुमचं डोकं समोर येईल तितकं मानेवरचं प्रेशर वाढणार आहे। कोणतीही गोष्ट समोर जेव्हा जाते तेव्हा त्याच्या बेसपासून त्या बेसवरती जास्त वेट यायला लागतं। तर मोबाईल जो आहे तो बघताना तुम्ही मान जास्तीत जास्त म्हणजे हनुटी जी आहे जास्तीत जास्त शरीराच्या जवळ ठेवून असं बघायला पाहिजे, या पद्धतीने नाही। हे जे हंचबॅक आणि फॉरवर्ड हेड जे आहे हे अतिशय हानिकारक असं पोश्चर आहे। हे खूप कॉमन आहे, म्हणजे तुम्हाला अँटेरियर पेल्विक टिल्ट, स्वे बॅक, जे बागा पोश्चर हे तुम्हाला कमी दिसतील, परंतु पाठीला पोक असणं आणि हेड फॉरवर्ड असणं हे अतिशय कॉमन आहे। याचे खूप दुष्परिणाम आहेत। स्नायू आखडतात, दुखतात, आखडतात म्हणजे स्टिफ होतात, मणक्यांची झीज होते आणि सतत असं राहिल्यामुळे त्या ठिकाणी मानेच्या मणक्यामध्ये असलेली जी गादी आहे ती सरकून त्याच्यामध्ये फुगोटा तयार होतो, त्याला बल्ज असं म्हणतात। या ठिकाणी इथे दिसते का बघा स्लाइडमध्ये, ही जी डिस्क आहे निळी या ठिकाणी एकदम लाल केलेली आहे ती बाहेर आलेली इथे, आणि ती बाहेर येऊन त्याच्या मागच्या बाजूला असलेली जी नर्व आहे त्याच्यावर तिचं प्रेशर यायला लागतं आणि अशा प्रकारचं जर नर्ववरती प्रेशर आलं तर नस दबली असं आपण साध्या भाषेत आपण त्याला म्हणतो। आणि असं झालं तर ज्या बाजूची नस दबलेली आहे त्या बाजूच्या हातामध्ये प्रचंड वेदना सुरू होतात, हाताला मुंग्या येतात, म्हणजे कधी कधी हा त्रास एवढा वाढतो की तुम्हाला पेन धरून सही सुद्धा करता येणार नाही इथपर्यंत ते त्रास असतात। बरं, हे पोश्चर फक्त पाठीचं आणि मानेचं आहे का? नाही, या हे शरीर आपलं युनिफॉर्म आहे। एक कर्व जर चेंज झाला तर त्याच्या पाठोपाठ बाकीचे कर्व चेंज व्हायला लागतात। त्याच्यामुळे पाठ आणि मानेचं कर्वेचर चेंज झालं की त्याचा परिणाम साहजिकच कमरेवर होतो आणि कंबर सुद्धा दुखायला लागते। याचा अजून एक परिणाम असा होतो, जे योग शिक्षक आहेत त्यांना हे लक्षात आलं असेल की तुमच्याकडे जर एखादा फॉरवर्ड हेड असलेला किंवा राऊंडेड शोल्डर असलेला, पाठीला पोक असलेला जर एखादा पार्टिसिपेंट जर आला असेल आणि त्याला जर तुम्ही शवासनामध्ये झोपवलं तर शवासन झोपल्यानंतर त्याची पाठ टेकते आणि डोकं थोडं वर राहतं, मग तो डोकं टेकवताना मान वर जाते। म्हणजे आपण म्हणतो की सरळ पाठीवर झोपल्यानंतर नाकाचा शेंडा हा सिलिंगकडे असायला पाहिजे, छताकडे असायला पाहिजे, तसं न राहता त्यांचं डोकं टेकण्यासाठी जागा म्हणजे बरीच लागते आणि ते मान अशी करतात आणि मान वर जाते। तर अशा लोकांना उशीची गरज असते।
हे साधारणतः आपण इतक्या प्रकारचे पोश्चर बघितले, मानेचं बघितलं, पाठीचं बघितलेलं, शोल्डरचं बघितलं की शोल्डर्स कसे पुढे येतात, हे पोक काढण्याचा परिणाम म्हणून शोल्डर पुढे येतात, राऊंडेड शोल्डर त्याला आपण म्हणतो. या सगळ्या पोश्चरला जर आपल्याला हे सगळे रॉंग पोश्चर आहे, हे सगळे बॅड पोश्चर आहेत, हे आपल्याला नाही पाहिजे आणि हे आपल्याला जर दुरुस्त करायचे असतील तर काय त्याचे प्रिन्सिपल काय आहेत. पहिलं म्हणजे स्ट्रेचिंग करणे. जे स्नायू आखडलेले आहेत त्या आखडलेल्या स्नायूंना ताण बसला पाहिजे, ते स्ट्रेच झाले पाहिजे. दुसरं आहे स्ट्रेंथ वाढली पाहिजे. म्हणजे पाठ जर ढिली सोडून तुम्ही बसत असाल आणि सरळ बसायला गेले कळ लागतं, याचा अर्थ पाठीचे स्नायू कमजोर आहेत आणि अशा वेळेस तुम्हाला त्याची स्ट्रेंथ जी आहे ती वाढली पाहिजे, स्नायूंना बळकटी आपल्याला आणायची आहे. याशिवाय एंड्युरन्स म्हणजे कार्यक्षमता. म्हणजे तुम्ही जर खूप बसलेले असाल तर सातत्याने बसून सुद्धा तुमची पाठ दुखली नाही पाहिजे. तुम्ही जर उभं राहून जर एखादं काम करत असाल तर उभं राहून सुद्धा तुमचे पाय नाही दुखले पाहिजे. म्हणजे एकाच प्रकारचं कार्य बराच वेळ चिकाटीने सुरू ठेवण्याची जी क्षमता असते त्याला एंड्युरन्स म्हणतात. आणि हा एंड्युरन्स जो असतो हा आपल्या जे स्नायू आहेत त्याच्यामध्ये जे फायबर असतात ते दोन प्रकारचे असतात. एक लाल रंगाचे असतात, त्यांना रेड मसल फायबर म्हणतात, आणि दुसरे जे असतात ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं त्यांना व्हाईट मसल फायबर किंवा पांढरे किंवा श्वेत तंतू आपण असं त्याला म्हणू. तर लाल मसल फायबर जे आहेत, रेड मसल फायबर, यांची संख्या जितकी जास्त तितकं तुमचा एंड्युरन्स हा जास्त, आणि व्हाईट फायबर जेवढे जास्त तेवढं स्ट्रेंथ जास्त. तुम्हाला दोन्ही फायबरची गरज आहे. रेड मसल फायबर पण डेव्हलप झाले पाहिजे आणि व्हाईट मसल फायबर सुद्धा डेव्हलप झाले पाहिजे असतात. चौथा आहे पोश्चर. माझं पोश्चर बॅड आहे आणि मला हे पोश्चर चांगलं करायचं आहे, याच्याबद्दलची जाणीव, याच्याबद्दलचा अवेअरनेस, ही सजगता आली पाहिजे की माझं पोश्चर हे असं होतंय, मला ते सरळ करायला पाहिजे. बरोबर आहे. ही अवेअरनेस जर तुम्हाला आला तर तुम्ही त्याच्या पाठीशी लागून तुम्ही त्याला सुधारणा करू शकता. आणि याच्यासाठी काय महत्त्वाचं आहे, सगळे तुम्हाला अवेअरनेस आहे, तुम्हाला कळतंय पाठ अशी आहे आणि हे मी दुरुस्त करायला पाहिजे, माझ्याकडे उपचाराचे सगळे जे काही साधन आहे ते उपलब्ध आहेत. पण एका गोष्टीचा जर अभाव असेल, तुमची इच्छाच नाही आहे की ओके ठीक आहे आय एम कम्फर्टेबल, असं तर असं चालेल मला, तर तुम्ही काय त्याची मदत कोणी नाही करू शकत. ज्या व्यक्तीचं स्वतःवर प्रेम आहे, सेल्फ लव्ह, ज्याला स्वतःबद्दल ज्याला काळजी आहे की मी चांगला दिसलो पाहिजे आणि मी हेल्दी राहिलो पाहिजे, असं स्वतःबद्दल ज्याला प्रेम आहे तोच व्यक्ती विलिंग असतो स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी. माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांना मी म्हणतो की व्यायाम आवश्यक आहे, पण लोक विलिंग नसतात, व्यायाम करायला विलिंगच नसतात. कारण त्यांना असं वाटतं की कोणीतरी दुरुस्त करून टाकावं, मी काहीच करणार नाही. हे म्हणजे नुसतं अवेअरनेस असून होत नाही, तर विलिंगनेस हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. शेवटचं आहे की ताणतणाव जो आहे त्याचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. स्ट्रेस आणि अँझायटी याचं मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. कारण तुमच्या लाईफमध्ये शेवटपर्यंत स्ट्रेस राहणारच आहे, अँझायटी राहणारच आहेत, पण याचं जर तुम्ही नियोजन केलं तर स्ट्रेस आणि अँझायटीचं परिणाम म्हणून जो स्नायूंमध्ये थकवा येणार असतो तो तुम्ही टाळू शकता. आता या ज्या आधीच्या ज्या मी सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या की तुम्हाला स्ट्रेचिंगची आवश्यकता आहे, तुम्हाला स्ट्रेंथनिंगची आवश्यकता आहे, तुम्हाला एंड्युरन्स जो आहे म्हणजे स्नायूची तुम्हाला कार्यक्षमता वाढवायची आहे, आणि पोश्चरप्रती असलेली सजगता सगळी वाढवायची आहे. तर याला योगा हा एकमेव पर्याय आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही हे सगळं करू शकता. योगासन किंवा योगशास्त्र याच्यामध्ये सगळं आलं, प्राणायाम आला, आसन आले, ध्यान आलं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या योगा म्हणजे पोश्चर करेक्ट करण्यासाठी लागणारं स्ट्रेंथनिंग, स्ट्रेचिंग, अवेअरनेस आणि एंड्युरन्स, या सगळ्या गोष्टी योगासनांमध्ये मिळतात. योगाचं महत्त्व पोश्चरसाठी इतकं जास्त का बरं आहे, कारण एक योगासनांची रचना अशी आहे की ते तुमच्या शरीराची पूर्ण अलाइनमेंट जी आहे ही जागेवर आणतात. दुसरं कोणतंही व्यायामाचा प्रकार नाही आहे की जो तुमचं पोश्चर करेक्ट करेल. आपण आता उदाहरण बघितलं महेंद्र सरांचं की
जिममध्ये गेल्यामुळे त्यांचे मसल तर खूप छान झाल्या, परंतु पोश्चर बिघडलं. जिममधला जो व्यायाम असतो स्ट्रेंथनिंगचा व्यायाम, याच्यामध्ये व्हाईट मसल फायबर डेव्हलप होतात, परंतु रेड मसल फायबर अनडेव्हलप राहतात. योगा हा असा एक प्रकार आहे, योगासनांची एक मेथोडॉलॉजी किंवा योगासनांची रीत अशी आहे की त्याच्यामध्ये तुमचे मसल फायबर दोन्ही प्रकारचे मसल फायबर, रेड मसल फायबर आणि व्हाईट मसल फायबर दोन्हीही त्याच्यामध्ये डेव्हलप व्हायला सुरुवात होतात. म्हणजे स्ट्रेंथ पण वाढते, तुमचा एंड्युरन्स पण वाढतो. योगासनांची सुरुवात ही समस्थितीपासून असते. समस्थिती म्हणजे असं पोश्चर जे करेक्ट पोश्चर आहे. आणि समस्थितीला काही ज्या योगाच्या ज्या शाखा आहेत त्याला दंडस्थिती असेही म्हणतात. दंडस्थिती आणि समस्थिती किंवा ताडासन हे एकाच पोजचे नाव आहेत वेगवेगळे, आणि याला आपण खूप कमी महत्त्व देतो. योगाच्या क्लासमध्ये आता जे योग शिक्षक आहेत त्यांना मी प्रश्न विचारतो की दंडस्थितीमध्ये तुमचे पार्टिसिपेंट किती वेळ उभे असतात? 10 सेकंद, 15 सेकंद, तेवढे पण नसतात. आपण दंडस्थिती घ्यायला लावतो कशासाठी? पुढच्या आसनं करण्यासाठी. पण ऍक्च्युअली दंडस्थितीमध्ये आपण उभा असतो का? नाही. ताडासनाला फार महत्त्व देत नाही आपण बाकीचे सगळे आसनं करतो, पण प्रॉपर जी समस्थिती आहे, हा समस्थिती शब्द जो आहे हा अयंगार योगामधला आहे किंवा म्हैसूर ट्रॅडिशन जे आहे योगाची त्याच्यामधला हा शब्द आहे. याला समस्थिती शब्द याच्यामध्ये दिलेला आहे की शरीराची समता यांनी या स्थितीमध्ये आणायची आहे. समस्थिती पायापासून सुरुवात केली जाते, म्हणजे तुमचे दोन्ही पाय जोडलेले असतात,